अकोला शहरातून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। सिटी कोतवाली पोलिसांनी चोरीला गेलेली एक मोटरसायकल अवघ्या 24 तासात शोधून काढत 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईमुळे अकोला पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे। 29 जून रोजी अकोल्याच्या अकबर प्लॉट येथे रहिवासी अल्ताफ बेग अनवर बेग यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली आहे। अल्ताफ बेग हे गांधी रोडवरील आझाद कॉम्प्लेक्स मागे आपली 1 लाख रुपये किमतीची होंडा शाईन मोटरसायकल MH30BZ0472 उभी करून कपडे खरेदीसाठी गेले होते। सायंकाळी 5 ते 7 च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली आहे। या तक्रारीनंतर सिटी कोतवाली पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय। या गुन्ह्याच्या तपासाकरिता सिटी कोतवालीचे डीबी पथक सक्रिय झालेत। गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगाने सूत्र फिरवली। तपासादरम्यान 25 वर्षीय अब्दुल रब अब्दुल नासिर तर 25 वर्षीय मोहसिन खान जकीउल्लीन खान हे 2 आरोपी चोरीची मोटरसायकल एका महिंद्रा ॲप वाहनातून घेऊन जात असताना पोलिसांना आढळून आली। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली। त्यांच्याकडून चोरीला गेलेली 1 लाख रुपये किमतीची होंडा शाईन मोटरसायकल आणि गुन्ह्यात वापरलेले 80,000 रुपये किमतीचे महिंद्रा ॲपे वाहन MH30AB4241 असा एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सिटी कोतवालीच्या डीबी पथकाने हा गुन्हा केवळ 24 तासात उघडकीस आणत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। पोलीस स्टेशन सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक संजय गवई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादुरकर, पोलीस हवालदार अजय भटकर, ख्वाजा शेख, किशोर येऊल, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश घुगे, तुषार झापर्डे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे। अकोला पोलिसांच्या या जलद आणि यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। गुन्हेगारांना 24 तासात गजाआड करत पोलिसांनी पुन्हा एकदा खाकी वर्दीचा दबदबा सिद्ध केला आहे। याबाबत आपण अकोला पोलिसांचे अभिनंदन करूया।